तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना ना खूप प्रश्न असतात की मी चहा कोणत्या दुधाचा करते किंवा कुठलं दूध वापरते मी चहासाठी आणि त्याच्यासाठी किती लिटर दूध लागतं काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे प्रश्न पडत असतील. तर आज मी तुम्हाला सांगते. जे घरात खातो ना आम्ही, ते कात्रज डेअरीमधून आणतो 1 लिटर दूध आणि ते 1-2 दिवस जातं, कारण म्हणजे दररोज अर्धा आणलं तरीसुद्धा चालतं ते दूध. आणि जे आम्ही कंपनीला चहा देतो ना, त्याच्यासाठी जे दूध वापरतो ना, ते आम्ही गोकुळचं दूध वापरतो. तुम्ही पुण्यात कोणत्याही म्हणजे चहाच्या हॉटेलला गेला ना, तर तुम्हाला तिथं गोकुळचं दूध दिसेल, कारण की गोकुळच्या दुधाशिवाय चहा अजिबातसुद्धा घट्ट आणि असा रंगलेगत म्हणजे कडक असा चहाच होत नाही. तर त्यामुळं प्रत्येकजण गोकुळचं दूध वापरतो. तुम्हाला क्वचित कुठंतरी असं घराकडचं किंवा गावाकडचं दूध ज्याचं स्वतःचं आहे ना दूध, ते बघायला भेटेल. नाहीतर शक्यतो सर्रास सगळ्या हॉटेलमध्ये तुम्हाला हे गोकुळचं दूधच पाहायला मिळेल. का तर गोकुळच्या दुधाशिवाय चहा एकदम छान आणि कडक मस्त असा घट्टसर होत नाही. तर आता हे झाले दुधाच्या गोष्टी. तर आता मी साखर कोणती वापरते ते पण तुम्हाला सांगते. तर आम्ही ना मधुर जी साखर आहे ना, मधुरची ती साखर वापरतो, कारण सुटी साखर वापरत नाही आम्ही. पॅकिंगचं एक 5 किलोचं किंवा जसं लागेल तसं आम्ही आणतो, पण मधुरची साखर आणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे आपल्याला जर का नाही आपल्या चहाची क्वालिटी वगैरे वाढवायची असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात नाही का. त्याच्यासाठी आम्ही ना दूध पण चांगल्या क्वालिटीचं घेतो. सगळ्यात जास्त महाग आहे दूध म्हणजे गोकुळचं, 76 रुपये लिटर. आणि बाकीचे सगळे 70-72 असे आहेत दूध, गाईचे म्हशीचे असं काय काय. पण दुधाचा रेट पण तसाच आहे आणि आपली चहाची क्वालिटी पण तशीच येते. दुधामध्ये थोड्याफार प्रमाणात, एकदम थोड्याशा 1 ग्लासभरच्या प्रमाणात आपण पाणी वगैरे टाकलं ना, तर खूप छान असं ते घट्टसर आणि जाडसर होतं. तर साखरसुद्धा मी कोणती वापरते ते तुम्हाला दाखवलं. तर आता त्याच्यानंतर सगळी कामं आवरली आणि पिलूचं दप्तर भरायला घेतलं, कारण आता शाळा सुरू होऊन आठवडा तर झाला आहे, परंतु मी अजून कुठलीच त्याची तयारी केली नाही. बुकवर नाव वगैरे टाकून कवर वगैरे लावून घेतले त्यांच्याकडून, पण जे काय राहिलं होतं त्याला मी कवर वगैरे लावून घेतलं आणि सगळी बुक त्याची कोणती द्यायच्यात कोणती नाही याच्यानुसार त्याचे मी बुक सिलेक्ट करत होते. आता रुटीन चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा.